हा, तर लास्ट टाइम आपण रेझोनन्स इन सिरीज एलसीआर सर्किट बघितलेलं होतं. तर सिरीज रेझोनन्स म्हणजे काय? व्हेन करंट अँड ईएमएफ in series LCR circuit become in phase. Okay, that is phase difference between EMF and current is zero. Then resonance is said to be produced. म्हणजे रेझोनन्स कधी क्रिएट होणार आहे? ज्यावेळी करंट आणि ईएमएफ यांच्यामध्ये फेज डिफरन्स झिरो होईल त्यावेळी. आता बघा, हा इम्पेडन्स ट्रायंगल जो आहे तो फेज डिफरन्स इंडिकेट करतो. तर इम्पेडन्स ट्रायंगल मध्ये फेज डिफरन्स जर झिरो व्हायचा असेल तर एक्सएल मायनस एक्ससी ची व्हॅल्यू काय व्हावी लागेल? झिरो व्हावी लागेल. According to impedance triangle, when XL minus XC is equal to 0, then phi is equal to 0. म्हणजे थोडक्यात फेज डिफरन्स झिरो होण्यासाठी, फेज डिफरन्स झिरो झाल्यानंतर रेझोनन्स प्रोड्यूस होणार. म्हणजेच XL मायनस XC झिरो झाल्यानंतर रेझोनन्स क्रिएट होणार. म्हणजेच XL इज इक्वल टू XC झाल्यानंतर काय होतं? रेझोनन्स क्रिएट होतो. आता XL आणि XC च्या व्हॅल्यू कशावर डिपेंड असतात? तर XL आणि XC च्या व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात. म्हणजे रेझोनन्स कधी क्रिएट होणार आहे? एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला रेझोनन्स क्रिएट होणार आहे. म्हणजे रेझोनन्स डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी. आता रेझोनन्सच्या वेळी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे XL इज इक्वल टू XC असतं आणि रेझोनन्सच्या वेळी इम्पेडन्स किती असतो? तर इम्पेडन्स असतो R. म्हणजे रेझोनन्सच्या वेळी इम्पेडन्स जो आहे तो मिनिमम असतो आणि तो किती असतो? R असतो. आणि इम्पेडन्स मिनिमम झाल्यामुळं करंट काय असणार आहे सर्किट मधला? मॅक्सिमम असणार आहे. सो I इज इक्वल टू E बाय Z. आणि हा जो ग्राफ आहे ना तो खूप महत्वाचा आहे. विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी इम्पेडन्सचं व्हेरिएशन कसं येतं? इट इज लाईक अ यू शेप. आणि करंटचं व्हेरिएशन कसं होतं? इट इज लाईक अ क्रेस्ट, लाईक दिस. तर हे लक्षात ठेवायचं आहे. इन सिरीज रेझोनन्स ईएमएफ करंट आर इन फेज. फेज डिफरन्स इज झिरो. एक्सएल इज इक्वल टू एक्ससी होतं. सिरीज रेझोनन्सच्या वेळी इम्पेडन्स मिनिमम होतो आणि तो किती होतो? आर होतो. करंट सर्किट मधला मॅक्सिमम होतो आणि तो किती होतो? ई बाय आर होतो. इट ऍक्ट्स ॲज अ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. रेझोनन्सच्या वेळी करंट इन द सर्किट काय असणार आहे? मॅक्सिमम असणार आहे. पॉवर फॅक्टर 1 होतो आणि याला ऍक्सेप्टर सर्किट म्हणून वापरलं जातं. आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो 1/2π√LC. ठीक आहे. आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला कसा काढलाय बघा? एक्सप्रेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी. तर सिरीज रेझोनन्स होण्यासाठी एक्सेल शुड बी इक्वल टू एक्सी व्हायला पाहिजे. एक्सेलचा फॉर्म्युला ओमेगा एल, एक्सीचा फॉर्म्युला 1/ωc. याच्यावरून ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे? 1/LC येणार आहे. सो ओमेगा इज इक्वल टू 1/√LC येणार. त्याचबरोबर ओमेगा इज इक्वल टू 2π इंटू एफ असतं. सो 2πf इज इक्वल टू 1/√LC येणार. अँड देअरफॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे तो 1/2π√LC. तर अशा प्रकारे रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला येतो. आता सिरीज रेझोनन्स सर्किट ऍक्ट्स ॲज अ ऍक्सेप्टर सर्किट. याचं डिस्कशन देखील आपण बघितलेलं होतं. आणि या डिस्कशन मध्ये काय बघितलेलं होतं? सपोज एक सिरीज एलसीआर सर्किट आहे आणि त्याला एकाच वेळी काय केले? डिफरंट फ्रिक्वेन्सीचे अल्टरनेटिंग करंट दिले. डिफरंट फ्रिक्वेन्सीचे अल्टरनेटिंग करंट दिले. तर हे सिरीज एलसीआर सर्किट काय करतं? एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीच्या करंटला, म्हणजे या सिरीज एलसीआर सर्किटची जी रेझोनंट फ्रिक्वेन्सी असणार आहे ती या फॉर्म्युला आहे. बरोबर आहे ना? 1/2π√LC. या फॉर्म्युल्यानुसार काय येणार आहे? सिरीज एलसीआर सर्किटला स्वतःची एक रेझोनंट फ्रिक्वेन्सी येणार आहे. त्या फ्रिक्वेन्सीच्या करंटला फक्त काय करतं? ते मिनिमम इम्पेडन्स प्रोड्यूस करतं, म्हणजे त्या सर्किट मधून पुढे अलाव करतं. आणि बाकीच्या फ्रिक्वेन्सीच्या करंटना काय करतं? ते झेड जास्त प्रोड्यूस करतं, मोर इम्पेडन्स प्रोड्यूस करतं. आणि त्याच्यामुळे बाकीच्या फ्रिक्वेन्सीचे करंट या सर्किट मधून, सिरीज एलसीआर सर्किट मधून पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणजेच हे सिरीज एलसीआर सर्किट काय करतं? त्याची जी रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीच्या करंटला फक्त, रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या करंटला फक्त काय करतं? इझिली पुढे अलाव करतं, बाकीच्या करंटला अलाव करत नाही. म्हणजे अनेक फ्रिक्वेन्सीज मधून पर्टिक्युलर एक फ्रिक्वेन्सी जर सिलेक्ट करायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो? सिरीज एलसीआर सर्किट वापरतो. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? ऍक्सेप्टर सर्किट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. Why series LCR circuit is called as acceptor circuit? पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन बघा. When
currents of different alternating currents of different frequency are supplied to a series LCR circuit. Different frequency चे जर अल्टरनेटिव्ह करंट आपण जर सिरीज LCR सर्किटला दिले तर ते सिरीज LCR सर्किट काय करतं, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा जो अल्टरनेटिंग करंट आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सीच्या फ्रिक्वेन्सीचा अल्टरनेटिंग करंट जो आहे त्याला फक्त काय करतं, मिनिमम इम्पेडन्स करतं. ओके. आणि त्या तो जो करंट आहे तो सर्किटमध्ये इझिली फ्लो होऊ शकतो. आणि बाकीचे जे करंट आहेत अदर दॅन रेझोनंट फ्रिक्वेन्सी त्यांना काय करतं, मोर इम्पेडन्स. इम्पेडन्स म्हणजे अपोजिशन, माहिती आहे ना, इम्पेडन्स म्हणजे अपोजिशन टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट. बाकीच्यांना जास्त अपोजिशन प्रोड्यूस करतं आणि त्याच्यामुळे बाकीच्या फ्रिक्वेन्सीचे करंट इझिली सर्किटमध्ये फ्लो होऊ शकत नाहीत. आणि अशा प्रकारे ते अनेक फ्रिक्वेन्सी मधली एक फ्रिक्वेन्सी काय करतं, अलाव करतं, म्हणजे सिलेक्ट करतं किंवा ऍक्सेप्ट करतं. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, ऍक्सेप्टर सर्किट असं म्हटलं जातं. ओके. हे एक्सप्लेनेशन एकदा बघा. फाय series resonant circuit is called as acceptor circuit. Why series resonant circuit is called as acceptor circuit? बघा, when a number of alternating current, a number of alternating currents, a number of alternating currents of different frequencies, the number of alternating currents of different frequencies are supplied to a series LCR circuit. Series LCR circuit. ओके. तर काय होणार, then that circuit offers minimum impedance. मिनिमम इम्पेडन्स. ते सर्किट काय करतं, ऑफर्स मिनिमम इम्पेडन्स टू ए अल्टरनेटिंग करंट, टू ए अल्टरनेटिंग करंट ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा जो अल्टरनेटिंग करंट आहे त्याला फक्त काय करतं, मिनिमम इम्पेडन्स प्रोव्हाइड करतं. मिनिमम इम्पेडन्स म्हणजे मिनिमम अपोजिशन प्रोड्यूस करतं. ओके. अल्टरनेटिंग करंट ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी and okay offers or provides more opposition to currents of other frequencies. Okay. Hence series resonant circuit okay, in series resonant circuit accept a current, series resonant circuit accept a current
of resonant frequency. ओके, सिरीज रेझोनंट सर्किट काय करतं, accept a current of resonant frequency and rejects all other currents. Hence it is called as acceptor सर्किट. ओके, आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, ऍक्सेप्टर सर्किट असं म्हणतो. म्हणजे पुन्हा एकदा बघा, फॉर एक्झाम्पल हे एक LCR सर्किट आहे, L C अँड R सिरीज LCR सर्किट आहे. याची स्वतःची एक रेझोनंट फ्रिक्वेन्सी असणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय, 1/2π√LC, बरोबर. म्हणजे याची रेझोनंट फ्रिक्वेन्सी जी आहे FR म्हणूया त्याला, ते कशावर डिपेंड असते, L आणि C च्या व्हॅल्यूवर. L आणि C ची व्हॅल्यू चेंज करून आपण काय करू शकतो, याची रेझोनंट फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो. याला एकाच वेळी, आता याची रेझोनंट फ्रिक्वेन्सी सपोज आली 2 मेगाहर्ट्झ आली, 2 मेगाहर्ट्झ, ठीक आहे. आणि याला काय केले, आता डिफरंट फ्रिक्वेन्सीचे आपण अल्टरनेटिंग करंट सप्लाय केले. फॉर एक्झाम्पल हा 1.8 मेगाहर्ट्झ आहे, 1.9 मेगाहर्ट्झ आहे, हा 2 मेगाहर्ट्झ आहे, 2.1 मेगाहर्ट्झ आहे, त्याच्यानंतर 2.2 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीचा करंट आहे. तर हा करंट या सर्किटमधून पास केल्यानंतर पुढे आपल्याला जो करंट मिळणार आहे तो फक्त 2 मेगाहर्ट्झचाच असणार आहे. बाकीचे करंट जे आहे ते सर्किटमधून अलाव केले जाणार नाहीत. आणि अशा प्रकारे हे सर्किट कुठं वापरलं जातं, ट्युनिंग ऑफ रेडिओचं ट्युनिंग करायला, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी मिळवायला, ओके, पर्टिक्युलर रेडिओ स्टेशन ऑन करायला हे सर्किट वापरलं जातं. दॅट इज द सिरीज रेझोनंट सर्किट. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पॅरलल रेझोनंट सर्किट, नेक्स्ट पार्ट. ओके, नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी पॅरलल रेझोनंट सर्किट. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट असला तर विचारा. पॅरलल रेझोनंट सर्किट, नेक्स्ट पार्ट. आता सिरीज रेझोनंट सर्किट मध्ये काय असतात, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर सिरीज कॉम्बिनेशन असतात. तर पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय असणार आहेत, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असणार आहेत, लाईक दिस. सो दिस इज द इंडक्टर and here there is a capacitor, inductor and the capacitor. रेझिस्टन्स याच्यामध्ये आपण दाखवणार नाहीये, कारण ते रेझिस्टन्स दाखवल्यानंतर थोडंसं कॉम्प्लिकेटेड सर्किट होत आहे. रेझिस्टन्स जो आहे तो आपण कॉम्प्लिकेटेड सर्किट मध्ये स्टडी करू शकतो. पॅरलल रेझोनंट सर्किट मध्ये एक इंडक्टर असणार आहे आणि एक कॅपॅसिटर असणार आहे, आणि ते एकमेकाला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जोडलेले असणार. अँड दिस इज सप्लाइड विथ अल्टरनेटिंग EMF, अल्टरनेटिंग EMF E. आता पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं की पॅरल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्यांना, जेवढे पॅरल मध्ये इलेमेंट्स आहेत त्या सगळ्यांना पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, सेमच असतो. आणि तो किती असतो, इथं जो सप्लाय जोडलेला आहे त्याच्या एवढाच EMF क्रिएट होणार आहे. म्हणजे जेवढा EMF इंडक्टरला असणार तेवढाच EMF काय असणार, कॅपॅसिटरला असणार आहे. सिरीज मध्ये सेम काय असायचं, करंट. पॅरल मध्ये सेम काय असतं, PD. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा EMF EL असणार आहे, याचा EMF EC असणार आहे, बाहेरून सप्लाय केलेला EMF E आहे, आणि इथं काय येणार आहे,
E इज इक्वल टू EL इज इक्वल टू काय येणार, EC येणार. ही पहिली महत्वाची गोष्ट. त्याचबरोबर इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट काय असेल, सपोज IL असेल, इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट IL आणि कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट काय असेल, IC असेल. तर हे मात्र सेम नसणार आहे. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सेम नसतो, परंतु पॅरल कॉम्बिनेशन मध्ये मात्र काय असणार आहे, करंट सेम असणार आहे. म्हणजे याच्यामधला करंट सपोज IL असेल आणि याच्यामधला करंट काय असेल, IC असेल, तर हे मात्र सेम नसणार आहे. त्यांच्या रिॲक्टन्स नुसार काय येणार आहे, करंट कमी जास्त होणार आहे. ओके. हा, तर लक्षात घ्या, कन्सिडर ए पॅरलल resonant parallel LC circuit, not resonant circuit, parallel LC circuit in which an inductor and capacitor are connected parallel as shown. As shown in figure. Let E is applied EMF. ओके. त्याच्यानंतर EL and EC म्हणजे काय असणार आहेत, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इंडक्टर and capacitor. Potential difference across inductor and capacitor, EL and EC. ठीक आहे. त्याचबरोबर IL and IC हे काय आहेत, करंट्स थ्रू इंडक्टर and capacitor. करंट थ्रू इंडक्टर अँड कॅपॅसिटर आहेत, IL अँड IC. ठीक आहे. आता ड्यू टू पॅरल कॉम्बिनेशन काय होणार, ड्यू टू पॅरल कॉम्बिनेशन E इज इक्वल टू EL इज इक्वल टू EC होणार. E इज इक्वल टू EL इज इक्वल टू EC होणार. ओके. परंतु करंट मात्र डिफरंट असणार आहे. आता याची फेजर डायग्राम काढूया. सो देअरफॉर फेजर डायग्राम फॉर द पॅरलल रेझोनंट सर्किट. फेजर डायग्राम फॉर parallel parallel LC सर्किट. रेझोनंट सर्किटचा पार्ट नंतर येणार आहे. therefore फेजर डायग्राम फॉर पॅरलल LC सर्किट. तर फेजर डायग्राम काय दाखवते, तर EMF आणि करंट यांच्यामधला फेज डिफरन्स दाखवते. आता ही डायग्राम कशी येणार बघा.
आता बघा ईएमएफ ईएल आणि ईसी सगळे काय आहेत सेमच आहेत. त्याच्यामुळं ईएमएफ काय करणार आहे मी अलॉंग एक्स ऍक्सिस आता दाखवणार आहे. ईएमएफ विल बी अलॉंग दी एक्स ऍक्सिस नाव. म्हणजे इकडं ई is equal to EL is equal to EC. That will be represented along the x-axis. ठीक आहे. आणि करंट जो आहे तो विथ रिस्पेक्ट टू दिस EMF, EL अँड EC आपल्याला काय करावं लागेल करंट दाखवावं लागेल. तर आपल्याला हे माहिती आहे की इंडक्टिव्ह सर्किटमध्ये काय होतं EMF लीड्स असतं. इंडक्टिव्ह सर्किटमध्ये EMF लीड्स अँड करंट लॅग्स. मग EMF जर दाखवायचा झाला तर कुठं येणार बघा, सॉरी करंट जर दाखवायचा झाला तर करंट कसा येणार बघा, तर करंट जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शन येणार आहे. हा झाला करंट. करंट कुठला, करंट इन इंडक्टिव्ह सर्किट किंवा करंट इन द इंडक्टर. इंडक्टर मधला करंट जो आहे तो लॅगिंग असतो माहिती आहे ना, ईएमएफच्या पाठीमागे असतो. आणि कॅपॅसिटर मधला करंट काय असतो, कॅपॅसिटर मधला करंट ईएमएफच्या पुढे असतो. म्हणजे हा असा येणार वर. तर हा तुमचा होणार आहे ई नव्हे आय. दिस विल बी आय सी. ओके, आय सी. किंवा एक काम करूया, अगोदर ते डिस्क्रिप्शन लिहूया, कोण पुढं असतं कोण पाठीमागं असतं, नंतर फेजर डायग्राम ड्रॉ करूया. आतापर्यंत जे आपण सर्किट स्टडी केलेले आहे त्या सर्किटवरून आपल्याला काय माहिती आहे लक्षात घ्या. तर वी नो दॅट इन इंडक्टर मध्ये काय होतं, इंडक्टर मध्ये करंट लॅग्स बिहाइंड EMF बाय π/2. बरोबर आहे ना. इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग असतो, करंट लॅग्स बिहाइंड EMF बाय π/2. त्याच्यामुळे IL काय दाखवलाय बघा -π/2 खाली दाखवलाय -π/2. कारण EMF कुठं आहे, EMF अक्रॉस इंडक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस आहे. -π/2 म्हणजे करंट थ्रू इंडक्टर काय दाखवावं लागेल, करंट आपल्याला खाली दाखवावं लागेल. इन इंडक्टर करंट लॅग्स बिहाइंड EMF बाय π/2 अँड इन कॅपॅसिटर काय होणार, इन कॅपॅसिटर करंट लीड्स EMF बाय π/2. म्हणजे कॅपॅसिटर मध्ये पुढे कोण असतं, करंट पुढे असतो. आणि म्हणून EMF जर आडवा असेल तर करंट काय दाखवावं लागेल, वर दाखवावं लागेल उभा, दॅट इज +π/2. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे फेजर डायग्राम जी आहे ती या पद्धतीने येणार आहे. ओके, पॅरलल सर्किट मध्ये EL EC तिन्ही सेम असणार आहेत, त्यांच्या डायरेक्शन सेम असणार आहेत. परंतु करंट मात्र कसे येणार आहेत, इंडक्टर मधला करंट -π/2 न खाली येणार. ओके, आणि कॅपॅसिटर मधला करंट +π/2 न वर जाणार, कारण फेज डिफरन्स π/2 चा एक्झॅक्टली असतो करंट आणि EMF मध्ये, इंडक्टर आणि कॅपॅसिटर सर्किट मध्ये. ठीक आहे. तर या पद्धतीने ही फेजर डायग्राम येणार आहे. आणि त्याच्यामुळे नेट करंट इन द सर्किट एक किती येणार बघा, देअरफॉर कारण हे
आयसी आणि आयएल सेम डायरेक्शन असते तर ऍडिशन केलं असतं, ते एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन आहेत ना. देअरफोर नेट करंट इन सर्किट, नेट करंट इन सर्किट I इज इक्वल टू आयसी मायनस आयएल होणार. म्हणजे कोण जास्त असेल ते आयसी मायनस आयएल येईल किंवा आयएल मायनस आयसी येईल, ते कुठलंही येऊ शकेल. नेट करंट इन द सर्किट विल बी इक्वल टू आयसी मायनस आयएल. फॉर एक्झाम्पल इथं आपण ऍझ्युम करतोय सपोज आयसी इज ग्रेटर दॅन काय असेल, आयएल असेल, असं ऍझ्युम करतोय. आयसी मायनस आयएल. ठीक आहे. म्हणजे पॅरलल सर्किट जी आहे ती खूप इझी आहे, लक्षात येते का बघा. बट I इज इक्वल टू काय असणार, ई बाय झेड असणार. टोटल करंट एखाद्या सर्किट मधला टोटल करंट कसा काढतो आपण, ईएमएफ डिवायडेड बाय टोटल अपोजिशन. आय इज इक्वल टू ई बाय झेड. त्याच्यानंतर आयसी इज इक्वल टू काय करणार आहे, ईसी डिवायडेड बाय एक्सी करणार, बरोबर ना. आयसी इज इक्वल टू ईसी डिवायडेड बाय एक्सी करणार ना. ईएमएफ डिवायडेड बाय तिथला असणार अपोजिशन. कॅपॅसिटर मधला करंट काढायचा असेल तर कॅपॅसिटरचा ईएमएफ किंवा कॅपॅसिटरचा पीडी डिवायडेड बाय कॅपॅसिटर मध्ये असणार अपोजिशन. अँड काय होणार आहे, आय एल इज इक्वल टू काय असणार आहे, ईएल बाय एक्सेल असणार आहे. हे 3 फॉर्म्युले लक्षात आले का बघा. आय म्हणजे सर्किट मधला टोटल करंट, टोटल करंट म्हणजे टोटल ईएमएफ डिवायडेड बाय टोटल अपोजिशन म्हणजे झेड. त्याच्यानंतर कॅपॅसिटर मधला करंट म्हणजे काय असणार आहे, कॅपॅसिटरला असणारा ईएमएफ डिवायडेड बाय कॅपॅसिटर मध्ये असणारा अपोजिशन, त्याच्यामुळे ईसी बाय एक्सी. त्याच्यानंतर इंडक्टर मधला करंट म्हणजे काय येणार आहे, इंडक्टरला असणारा पीडी डिवायडेड बाय किंवा इंडक्टरला असणारा ईएमएफ डिवायडेड बाय इंडक्टर मध्ये असणारा अपोजिशन म्हणजे ईएल बाय एक्सेल येणार आहे. ठीक आहे. या सगळ्या व्हॅल्यू इथं ठेवतो. अँड देअरफोर काय होणार बघा, ई बाय झेड इज इक्वल टू ईसी बाय एक्सी मायनस ईएल डिवायडेड बाय एक्सेल. परंतु आपल्याला पॅरलल सर्किट मध्ये माहिती आहे की ई इज इक्वल टू ईसी इज इक्वल टू ईएल असते. या तिन्ही व्हॅल्यू काय असतात, सेम असतात. ई इज इक्वल टू ईसी इज इक्वल टू काय आहे, ईएल आहे. त्याच्यामुळे ते सगळं कॅन्सल आउट होईल आणि त्याच्यामुळं 1 बाय झेड इज इक्वल टू फॉर्म्युला येणार 1 बाय एक्सी मायनस 1 बाय एक्सेल किंवा 1 बाय झेड इज इक्वल टू एक्सेल मायनस एक्सी. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर एक्सेल मायनस एक्सी अपॉन एक्सेल एक्सी. और z इज इक्वल टू काय होणार आहे, एक्सेल एक्सी अपॉन एक्सेल मायनस एक्सी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इम्पेडन्स इन पॅरलल सर्किट. म्हणजे सिरीज सर्किटमध्ये काय व्हायचं, झेडचा फॉर्म्युला काय होता, सिरीज सर्किटमध्ये झेडचा फॉर्म्युला होता दॅट इज आर झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, झेडचा फॉर्म्युला काय होता, स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर होता. तर इथं झेडचा फॉर्म्युला काय असणार आहे, एक्सेल एक्सी अपॉन एक्सेल मायनस एक्सी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. सो पॅरलल सर्किटमध्ये झेड इज इक्वल टू एक्सेल एक्सी अपॉन एक्सेल मायनस एक्सी असतं. हे ओमेगाच्या स्वरूपात देखील तुम्ही लिहू शकताय. ओमेगाच्या स्वरूपात जर काढायचं झालं तर ओमेगाच्या स्वरूपात कसं येणार बघा हा फॉर्म्युला झेडचा. हे असं पण होऊ शकतं, 1 बाय झेड इज इक्वल टू 1 अपॉन एक्सी. एक्सी म्हणजे काय असतं, 1 अपॉन ओमेगा सी असतं, मायनस 1 अपॉन एक्सेल म्हणजे काय असतं, ओमेगा एल असतं. सो 1 बाय झेड इज इक्वल टू ओमेगा सी वर जाणार, ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा एल. ओके, अँड देअरफॉर झेड इज इक्वल टू ओमेगाच्या स्वरूपात फॉर्म्युला लिहायचा झाला तर 1 अपॉन ओमेगा सी मायनस 1 अपॉन ओमेगा एल. So this is the formula in terms of C and L and omega. परंतु जनरली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक्सेल एक्सी अपॉन एक्सेल मायनस एक्सी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर दी
झेड. आता याच्यामध्ये पॅरलल रेझोनंट सर्किट म्हणजे काय? पॅरलल एलसी सर्किट आपण बघितलं. आता याच्यामध्ये पॅरलल रेझोनंट सर्किट. पॅरलल रेझोनंट सर्किट. आता ही डायग्राम बघा पुन्हा एकदा. याच्यामध्ये हे बघा, आता पॅरलल एलसी सर्किटमध्ये फेज डिफरन्स किती असणार आहे? फेज डिफरन्स एक तर प्लस पाय बाय टू तरी असणार किंवा मायनस पाय बाय टू तरी असणार आहे. इथं दुसरा कुठलीच व्हॅल्यू होऊ शकत नाही. म्हणजे जर आयसी जास्त असेल आणि आयएल कमी असेल तर काय होणार? आयसी जास्त असेल तर प्लस पाय बाय टू फेज डिफरन्स नेहमी येणार. ओके, करंट आणि ईएमएफ मध्ये. आणि आयएल जर जास्त असेल तर काय होणार आहे? मायनस पाय बाय टू चा फेज डिफरन्स येणार आहे. म्हणजे मायनस पाय बाय टू म्हणजे करंट इज लॅगिंग बिहाइंड द ईएमएफ. म्हणजे इथं एक तर फेज डिफरन्स प्लस पाय बाय टू येणार किंवा मायनस पाय बाय टू येणार. आता रेझोनन्स म्हणजे काय? फेज डिफरन्स झिरो व्हायला पाहिजे. फेज डिफरन्स झिरो होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? आयसी आणि आयएल एकमेकाला कम्प्लिटली कॅन्सल आउट करायला पाहिजेत. तरच काय होणार आहे? फेज डिफरन्स झिरो येऊ शकतं. बरोबर आहे ना? फेज डिफरन्स झिरो येऊ शकतं. पॅरलल रेझोनंट सर्किट. आता बघा काय होणार. सो रेझोनन्स कधी प्रोड्यूस होतो? व्हेन फेज डिफरन्स बिटवीन ईएमएफ अँड करंट इज झिरो. ओके, व्हेन फेज डिफरन्स between EMF and current becomes zero. When phase difference between EMF and current becomes zero, resonance is said to be produced. Resonance is said to be produced. ओके, मग फेज डिफरन्स झिरो होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? इंडक्टर मधला करंट आणि कॅपॅसिटर मधला करंट हे दोन्ही इक्वलच व्हायला पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे. ओके, सो फॉर रेझोनन्स इन, कारण एक तर आयएल असला तरी फेज डिफरन्स प्रोड्यूस होणार पाय बाय टू चा. आयसी असला तर देखील काय होणार आहे? फेज डिफरन्स पाय बाय टू चा प्रोड्यूस होणार आहे. आयएल मायनस आयसी जर झिरो झालं, आयएल आणि आयसी इक्वल झाले तर काय होणार आहे? रेझोनन्स क्रिएट होऊ शकतं. सो फॉर रेझोनन्स काय झालं पाहिजे? फॉर रेझोनन्स इन पॅरलल सर्किट, फॉर रेझोनंट इन पॅरलल सर्किट काय झालं पाहिजे? आयएल शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे? आयसी झालं पाहिजे. आयएल म्हणजे काय आहे? ईएल बाय एक्सएल आहे. आणि आयसी म्हणजे काय आहे? ईसी डिवायडेड बाय एक्ससी आहे. आणि ईएल ईसी पॅरलल सर्किटमध्ये सेम असतात, त्याच्यामुळे एक्सेल देअरफॉर काय झालं पाहिजे? एक्सेल शुड बी इक्वल टू, किंवा इथं असं लिहूया, ॲज EL इज इक्वल टू EC अँड देअरफॉर काय येणार आहे? एक्सेल शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे? XC झालं पाहिजे. आणि एक्सेल इज इक्वल टू XC जर झालं तर काय होणार बघा? झेड काय होणार आहे? सो देअरफॉर झेड इज इक्वल टू काय होणार? एक्सेल XC अपॉन एक्सेल मायनस XC आहे ना झेड, तो काय होणार आहे? इन्फिनिटी होणार. एक्सेल इज इक्वल टू XC जर झालं, एक्सेल इज इक्वल टू एक्सी जर झालं तर एक्सेल मायनस एक्सी झिरो होणार आहे. आणि एनिथिंग डिवायडेड बाय झिरो म्हणजे काय होतं? इन्फिनिटी होतं. म्हणजे पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये झेडचं व्हेरिएशन कसं होतं बघा, विथ रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथं जर ग्राफ काढायचा झाला तर ग्राफ असा होणार आहे, लक्षात घ्या. सो पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये फ्रिक्वेन्सी, करंट आणि इम्पेडन्स या तिघांचा ग्राफ कसा येणार आहे?
तर एका पर्टिक्युलर आता एक्सेल आणि एक्सीच्या व्हॅल्यू काय असतात, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतात आणि एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला काय होऊ शकतं, एक्सेल आणि एक्सी दोन्ही सेम होऊ शकतात आणि एक्सेल आणि एक्सी सेम झाल्यानंतर इम्पेडन्स काय होतो, इन्फायनाईट होतो. इन्फायनाईट म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिकली व्हेरी लार्ज होणार. म्हणजे हा ग्राफ असा येणार आहे. हा ग्राफ कोणाचा असणार आहे, झेड साठी असणार आहे. आणि सर्किट मधला नेट करंट म्हणजे काय असतं, नेट करंट इज इक्वल टू ई बाय झेड आणि त्याच्यामुळे झेड ज्यावेळी मॅक्सिमम असेल त्यावेळी करंट काय असणार आहे, मिनिमम असणार. म्हणजे सिरीज एलसीआर सर्किटला जो ग्राफ होता ना त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट हा ग्राफ आहे. हा करंटचा ग्राफ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे रेझोनन्सच्या वेळी पॅरलल रेझोनन्स सर्किटमध्ये रेझोनन्सच्या वेळी काय होतं, रेझोनन्सच्या वेळी इम्पेडन्स मॅक्सिमम होतो आणि करंट मिनिमम होतो, हे लक्षात ठेवावं लागेल. सिरीज मध्ये काय व्हायचं, रेझोनन्सच्या वेळी करंट मॅक्सिमम आणि इम्पेडन्स मिनिमम व्हायचा. इथं बरोबर उलट होतंय, हे व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. करंट बिकम मिनिमम अँड इम्पेडन्स बिकम मॅक्सिमम. सो हिअर देर इज अ झेड मॅक्स. आयडियली इट इज इनफायनाईट, परंतु प्रॅक्टिकली इनफायनाईट नसतो, तो व्हेरी लार्ज असणार आहे. अँड करंट विल बी मिनिमम. ओके, आयडियली अकॉर्डिंग टू दिस थेरी करंट मिनिमम म्हणजे झिरो होणार, कारण झेड इन्फिनिटी झाल्यावर करंट मिनिमम म्हणजे झिरो होणार ना. परंतु प्रॅक्टिकली पूर्णपणे रेझिस्टन्स सर्किटमधून काढून टाकता येत नाही. त्या सर्किटमध्ये रेझिस्टन्स येतो आणि रेझिस्टन्स टाकला तर